बातमी येते ती पावसासंदर्भातली, कारण पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाच आता स्कायमेटचा अंदाज समोर आलेला आहे। तो अंदाज काय सांगतोय ते आता बघूया। बातमी अर्थातच पावसाची, जसं मी म्हटलं सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवलाय। एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार आहे असा त्यांचा अंदाज आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत मान्सूनचं पर्जन्यमान सरासरीच्या 94% असेल असा अंदाज आहे। हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढू शकते। जून महिन्यात मान्सून तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे। देशातील मध्य आणि उत्तर पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती आहे। भारतीय हवामान खात्याकडून पुढील आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। तर मार्चच्या शेवटी आणि एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी बाधित शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली आहे। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिलाय। एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। गेल्या काही दिवसात राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राज्यात सुमारे 1.22 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।